नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, योगेश केदार यांनी या GRच्या संदर्भाने आझाद मैदानात ज्या पद्धतीनं त्यांनी जे वक्तव्य केलेत किंवा जी वागणूक त्यांची त्या ठिकाणी बघायला मिळाली त्यावरनं त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे। पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांनी एक पोस्ट सध्या त्यांच्या फेसबुक वॉलवरती लिहिलेली आहे। आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकत आहोत। योगेश केदार यांची ही पोस्ट आहे आणि ही 13 घंट्यांपूर्वी लिहिलेली आहे। चला बघूयात काय आहे या पोस्टमध्ये। ते सुरुवातीलाच लिहितात, गनिमी कावा, समाजाचे प्रामाणिक सर्वोत्तम आंदोलक मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सदैव सोबत। दोनदा फसवणाऱ्या सरकारला पुन्हा एकदा गुडघ्यावर आणू। वाशीत डाव फसला आणि यावेळी आझाद मैदानात सुद्धा हैदराबाद गॅजेटच्या नावाने चुकीचा GR देऊन सरकारने फसवलं। देवेंद्र फडणवीस साहेब OBCचे काढून दिले नाही म्हणतात आणि विखे पाटील साहेब दिले म्हणतात। म्हणजे सरकार स्वतः संभ्रमात आहे। एवढा मोठा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीस हे स्वतः आझाद मैदानात आले नाहीत, याचा अर्थ त्यांनी मराठ्यांच्या कोपराला गुळ लावला आहे। सरकारच्या सांगण्यावरून भुजबळ हे उगाच नाराज नाही आणि पुढे क्वेश्चन मार्क आहे। मराठ्यांनी 2 वर्षात जे मिळवलं ते फक्त पुढे वाचा असं ते म्हणतात। तर ते लिहितात, शिंदे समितीला मराठवाड्यातील 8500 गावांपैकी केवळ 1500 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत। उरलेल्या 7000 गावांमध्ये एकही नोंद सापडली नाही आहे। तेथील मराठ्यांना सदर GR मधून आरक्षण कसं देणार हे स्पष्ट होत नाही। याचा अर्थ गॅजेट लावतो म्हणून यांनी आपल्याला चुना लावलेला आहे। सरकार प्रामाणिक आंदोलकांना किती फसवतं याचं अजून एक उदाहरण म्हणजे 58 लाख नोंदी। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील जुन्याच नोंदी मिसळून आपल्याला सरकारने 58 लाख नोंदी दिल्याचं सांगितलं। त्यावरून आम्ही म्हणालो की 3 कोटीच्या वर मराठे OBC आरक्षणात गेले। पण प्रत्यक्षात आंदोलन सुरू झाल्यापासून मराठवाड्यात केवळ 47,000 नोंदी सापडल्या। त्यावरून 2.5 लाखाच्या आसपास प्रमाणपत्र काढले गेले। विशेष म्हणजे त्यापैकी केवळ फक्त 5,000च्या आसपास लोकांचीच व्हॅलिडिटी झाली अशी माहिती समोर येते आहे। म्हणजे मागचे 2 वर्ष दादांच्या तोंडून कितीतरी वेळा 3 कोटी मराठे OBCत गेल्याचं बोललं गेलं, त्याचं काय? याचा अर्थ 2 कोटींची सभा घेऊन वारंवार उपोषण करून करोडो रुपयांची धूळधाण करून दादांच्या शरीराची चाळणी करून आम्हाला मिळालं काय? तर 5,000 व्हॅलिडिटी आणि काही हजार प्रमाणपत्र, तेही शिंदे समितीने जेवढे दिले तेवढेच। गेल्या 2 वर्षात भावनिक होऊन 30च्या वर आत्महत्या झाल्या। त्या बलिदानाची कसलीही चाड सरकारला नाही। पाटलांच्या नेतृत्वात सरसकट कुणबीसाठी आमचा सुरुवातीचं वर्ष वाया गेलं। त्यानंतर सगळे सोयरे मागणीसाठी 5-7 महिने वाया गेले। त्या दोन्ही गोष्टी कायद्यात बसत नाहीत हे कारण सांगत सरकारने आजपर्यंत पूर्ण त्या केल्या नाहीत। आता हैदराबाद आणि सातारा गॅजेटसाठी मुंबईत गेलो, 5 दिवस चिखलात बसलो तरी डाव साधून सरकारने रिकाम्या हाताने पाठवलं। हे काही सरकारने बरोबर केलं नाही। दादा सरळ माणूस आहे, खोटं बोलत नाही, पण हे राजकारणी लोक दादांना चुकीची माहिती देतात। आपले दादा म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे। म्हणून माझा ठाम विश्वास आहे की सरकार आपल्याला नेहमी फसवत आलेलं आहे। मराठ्यांची मुंबईवर 3री धडक सरकारला परवडणार नाही। एकदा पेरणी फेल गेली तर दुबार पेरणी करू, दुसऱ्यांदा पीक नाही आलं तर तिवार पेरणी करू, कारण आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत। आम्हाला अपयशाची सवय आहे। पुढच्या वेळी कायद्याचा अभ्यास करून संविधानाच्या चौकटीत बसणारी 50%च्या आतली OBC आरक्षणाची एकमेव मागणी घेऊन आम्ही जाणार आणि तेही मनोज दादांच्याच नेतृत्वात। माझ्या दृष्टीने समाजाची एकी सर्वात महत्त्वाची आहे। ॲडव्होकेट योगेश केदार असं ते लिहितात आणि हा फोटो त्यांनी या ठिकाणी पोस्ट केलेला आहे। तर मंडळी, योगेश केदार यांच्या या लिखाणाच्या संदर्भाने तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये व्यक्त करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा। बघत रहा
मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.